नमस्कार मंडळी. नमस्कार. या न्यारी करायला. हा काय काय गाज न्यारीला? आज न्यारीला बघा मटकीची भाजी आहे आणि सोनूनं कोशिंबीर केलेली आहे, चपाती, भेंडी आणि कुटके. रात्रीच्या 4 पोळ्या उरलेल्या होत्या. हा म्हटलं मग आता शिळ्या खाल्ल्यापेक्षा त्याचे कुटके केले तर कुटके छान लागते. पोळ्यासारखेच लागते, गरीबाची पोळ्याची ती दिसते बी पोळ्यासारखे आणि लागते बी पोळ्यासारखे. हा तर असा मेनू आहे आज जेवायला. आणि सोन्यानं कोशिंबीर केली. जमती का सोन्या तुला? बघा ना, मी मला खूप दिवसाची खायची होती. मग आज मी दही आणलं आणि एकदम मस्त काकडी एकदम बारीक कापली, कांदा कापला, टमाटर कापलं आणि त्याला कापून त्याच्यामध्ये दही टाकलं. मग मम्मीने त्याला जिऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन टाकली. वा रे वा, तो लगनकाराचं काम नाही मग सोन्या. तू एक एक रेसिपी शिकून घे. नाही एवढा म्हणजे भरपूर मदत करतो सोनू. मॅगी करता येते त्याला, पोहे करता येते, खिचडी बी केली होती. खिचडीत केली की आपण दवाखान्यात होती त्या दिवशी. आईला सुचत नाही तर शेगडीवर बेसन पण करून दिलं ते एक दिवस संध्याकाळी. ते पा मी वरता गेले मी असं करून पा चांगलं केलं का? नंतर केलं एकदम भारी केलं. आणि त्याच्यामुळे आम्ही जी शेगडी घेतलेली ना त्याच्यावर काही करंट लागत नाही पा. म्हणजे त्याच्याकडून काही सांडलं बी काही झालं बी तर करंट लागायची भीती नाहीये. नाही आता तसा मोठा झाला तो, समजदार आहे. पण मग तरी किती मोठं झालं लेकरू तर लक्षात नाही राहत नाही एखाद्या एक तर त्याच्या पहिलंच लक्षात राहत नाही. बरोबर आहे. तर आता वाजले पा 10:25. 5 मिनिटांपुढे आपली गडी. अच्छा म्हणजे 10-20 झाले. 10-20 झाले. आणि माय आज रोजानं चालली 10:30चा टाइम आहे. हे बस सांगायचं मला की आमचे मिस्त्री आलेले आहे ना, त्यांनी आज डब्बा दिला बघा. आमच्या डब्यातली कढी घ्या म्हणे. ते घेऊन राहिली मी. सोनूच्या मम्मीला कढीन भजे खायचे. हा तर म्हणे ताई कढी घ्या. म्हटलं बरं. डब्बा ढिल्ला असला ना तर खेड्याचे लोक बाकी पन्नी लावून आणते. धपाटा बी का त्याची कढी घेऊया का प्लेटी भजी. कढी भजी लय छान लागते. तुमचं ताट तयार झालंय सोनूचे पप्पा. हा जेवतो ना मी. मा तू जेव मग आता. पटापटा. काय म्हणलं? रात्रीचा एकच मिरचीचा भाजा उरला पण देऊन टाकलं सोनूच्या पप्पाला. आवडतो म्हणलं जाऊ द्या आणि साधे घेऊ. अरे हा त्या भाज्याहून ध्यानात आलं माया. रात्री मी सांगितलं नव्हतं की मी गोव्याला खायचोय मिरचीचे भजे. पाव आणि मिरचीची भजी भेटते तिकडे नाश्त्याला समजा. तर मग मी सांगितलं मी गोव्याला होतो, तिथं मॅनेजर होतो डॉमिनोज पिझ्झा. तर कोणाला तरी पटलं नाही ते. त्याने एक कमेंट केली डॉमिनोज पिझ्झा मॅनेजर, हसाचं स्माइली टाकली. पटलं नाही म्हणजे काही मॅनेजर होऊ शकतो ना माझ्यासारखा माणूस एखाद्या मल्टीनॅशनल कंपनी. असिस्टंट मॅनेजर होतो मी स्टोअर लेवलला. तर न पटण्यासारखं काही नाही. मग त्याच्यावर आपल्याकडे जे सॅलरी स्लिप आहे त्याच्यावर नाही लिहिलं राहत होतं. आहे ना मग आता तिला की कोण काढून दाखवून यायला खरं पटवून द्यायचं. दाखवून दुपारच्या व्हिडिओ मध्ये दाखवून. मला इंग्लिश नाही वाचता येत पण मी त्याच ते डॉमिनोजची चित्र पाहून सगळ्या सॅलरी स्लिप व्यवस्थित ठेवले. आमचा अजून त्याचं ताई आहे का दादा आहे कोण आहे काय मी त्याला वाटलं काहीतरी खोटं सांगू राहिला. आम्ही आता लोक काही खोटं नाटं नाही सांगत. आणि भरपूर पगार पाणी होता मला कंपनीत. जेवढं मी काम करीन ना तितका मला इन्सेंटिव्ह भेटायचा, फिक्स पगार होता. सोल्ड काऊन की ही इकडे राहायची मी तिकडे राहायचो. आणि यायलाच 2 दिवस लागायचे आणि जायला 2 दिवस लागायचे. सुट्ट्या भेटत नाही कंपन्या आहे ना. 3-3, 4-4 महिने त्याचं येणं बी होत नव्हतं. आणि सोडून मी तर ते तिकडं आणि आम्हाला तिकडं जाणं शक्य नव्हतं. आणि मॅनेजरच्या पोस्टवर हॉटेल मॅनेजमेंट झालेले लोक घेते. तर जाऊ दे तो काही विषय नव्हता. पण ती कमेंट वाचल्यावर मला जरा वाईट वाटलं की भरोसा ठेवत नाही ठेवत. त्यांना वाटतं मग तिथे एवढा मोठा मॅनेजर होता आणि इथं काय करू राहिला. मग इथं अरे भाऊ तिथले 50 आणि इथले 20च काफी आहे. तिकडे ते दिसायला राहतो पगार पाणी. इथं काय खर्च राहतो गावाकडे? काहीच खर्च नाही खरं म्हणजे. मग तिथं प्रत्येक गोष्टीत खर्च. आम्ही राहिलेलो आहे ना संभाजीनगरला. त्या आम्ही 8-9 वर्ष 10 वर्ष संभाजीनगरला राहिलेलो आहे. किती बचत होती ते माहिती आम्हाला. साधी एक कैरी जरी आणायला गेलं मंडी तर 20-25 रुपयाला देते. आणि ते आमच्या वावरात आम्ही वाऱ्यानं पडेल उचलून घेऊन येतो. असं आहे. मा पोटभर जेव तुला काम कर नाही नळ्यावड नाही मायला. मी घेतली नाही. आता ते जेवून त्यांचा डब्बा भरून द्याला मग दुपारा परत 2ला जेवते. अच्छा असं आहे मग मंडळी. बाकी आज सोनू ना कोशिंबीर केली तर खरंच त्याच्यासाठी कमेंट करून सांगा त्यांनी कशी कोशिंबीर केली. चांगली झाली. मी त्याला म्हणलं की मोठं मोठं कापलं पण मग आता त्याच्या यांनी कापलं त्याला कापता नव्हते. नाही जशी केली तर छान झाली. काकड्या आणल्या काल 500. हा मायना काकड्या आणल्या त्यांना सगळ्या कापून घेतल्या.
त्याला खुशी झाली काकडे आणले तर. अच्छा, आता तुला तर आणणं नाही बाजार, आता इथून पुढे लेकरू लहान सगळं येईन, हा हिला काय जाणं जमतं, आणि आता बी तिला बाजारात नाही पाठवू शकत ना. हा पण भावकाराचं मी लय भाव करीत असते बरं का त्या भावकाराचा. हा, भाव करायचा नाही, तिचे पैसे हा ना, जास्तीचे नाही तर जाईल. आपण घेतलं तर एखादी मोठ्या घरची बाई आली आणि तिला जर 50 रुपये किलो दिलं तर आई म्हणून तिला कसं 50 दिलं, मग मला 50 देते, असं होईल जाईल ना. त्या काय म्हटलं व्हिडिओ मध्ये की समोरच्यानं घेतलं ते आपण घ्यायचं. म्हणजे माय कांद्या बटाट्याच्या दुकानावर उभी राहती, मग बाजूची बाई विचारती हं. की काय किलो आहे, तिनं जे घेतलं मग मग तिनं भाव केला समजा, आपलं घ्यायचं. हा, मग त्या बाईच्या भावाला मला द्या. तेच म्हटलं, असं नाही का आपल्याला वाटलं ना की एवढ्याच तेवढ्याच तेवढीच देश द्यायला. तर असं आहे मंडळी, चला मग जेवायला. या मग जेवायला आज खरंच खूप छान आहे ना, आता मी लय पोटभर जेवणार आहे. आणि ह्या महिन्यात पहिल्यांदाच मी इतक्या सकाळी लवकर सकाळी जेवतो. न्यारी करू राहिलो 10 वाजता, पण सकाळी केलेली चांगली आणि राहते. सगळ्यांनी सांगा सोनू चप्पाला की या टायमाला रोज जेवण करायचं, म्हणजे आता केलं तर दुपारा परत जेवतो पहिलं आम्ही. तर मी शाळातूनच उत्तर पप्पा जेवायला बसायचे 3:30 वाजता. नाही पण प्रयत्न करायचा एवढा लवकर जेवायचा, सगळेच जेवते सोबत, परत दुपारा पण जेवतो. हा, हे जे मिस्त्री येते कामावर यायला वजा पाजाचं काम राहतं, ते सिमेंट 8ला उचलणं, जेवून येते 9ला इथं कामाला येते. आणि दुपारा जेवते परत पोटभर. असा डबा तुम्हाला दाखिला ना, असा भरेल राहतो गच. तू मस्त जेवते, अर्धा पाऊण तास ती झोप घेते, मग कामाला भेटते, कारण की वजाचं काम राहतं त्यांचं बी. हो, आणि मी आज थोडंसं काम केलं ना, मला लय भारी वाटलं. सकाळी सकाळी मी खड्ड्यात उतरून खड्ड्यातली माती बाहेर फेकली घंटाभर, तर असं एकदम मला फ्रेश वाटू राहिलं, अंगातला थकवाच गेला. व्यायाम केल्यासारखं झालं सोनू चप्पा तुमचं. कामान मोकळं राहतं. शरीर आहे ना. काम करतच राहते. बरोबर आहे. आणि रोज 5ला उठतो दोघी जणी, म्हणून आतापर्यंत आमचं सगळं आवडतं. तर चला मग मंडळी, धन्यवाद, बाय बाय.